प्रश्न क्रमांक 1. लघवीच्या प्रमाणावर कोणती गोष्ट जास्त परिणाम करते? ए. पाणी पिण्याचं प्रमाण, बी. वय, सी. वजन, डी. झोप. तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. पाणी पिण्याचं प्रमाण. प्रश्न क्रमांक 2. लघवीचा रंग कोणता असल्यास शरीर निरोगी मानलं जातं? ए. फिकट पिवळा, बी. गर्द पिवळा, सी. पांढरा, डी. लालसर. तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. फिकट पिवळा. प्रश्न क्रमांक 3. लघवीला जास्त वेळ रोखल्यास कोणता अवयव प्रभावित होतो? ए. मेंदू, बी. मूत्रपिंड, सी. हृदय, डी. फुफ्फुसे. तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. मूत्रपिंड. प्रश्न क्रमांक 4. लघवीतून शरीरातील कोणता घटक बाहेर टाकला जातो? ए. अपायकारक द्रव्ये, बी. ऑक्सिजन, सी. रक्त, डी. फॅट. तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. अपायकारक द्रव्ये. प्रश्न क्रमांक 5. जास्त पाणी प्यायल्यास लघवीची वारंवारता कशी होते? ए. कमी, बी. वाढते, सी. थांबते, डी. बदलत नाही. तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. वाढते. प्रश्न क्रमांक 6. लघवीत फेस येत असल्यास ते कशाचं लक्षण असू शकतं? ए. मूत्रपिंडाच्या आजाराचं, बी. सामान्य गोष्ट, सी. थकव्याचं, डी. पाण्याचं जास्त प्रमाण. तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. मूत्रपिंडाच्या आजाराचं. प्रश्न क्रमांक 7. लघवीचा गंध जास्त तीव्र वाटत असेल तर कारण काय असू शकतं? ए. पाणी कमी पिणं, बी. आहार जास्त, सी. व्यायाम जास्त, डी. झोप कमी. तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. पाणी कमी पिणं. प्रश्न क्रमांक 8. रात्री वारंवार लघवी लागण्यास काय म्हणतात? ए. नॉक्चुरिया, बी. डायबेटिस, सी. ऍसिडिटी, डी. ब्लड प्रेशर. तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. नॉक्चुरिया. प्रश्न क्रमांक 9. लघवी जास्त प्रमाणात होत असल्यास कोणता आजार असू शकतो? ए. मधुमेह, बी. हृदयविकार, सी. दमा, डी. ताप. तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. मधुमेह. प्रश्न क्रमांक 10. लघवीचा रंग गडद असल्यास शरीरात काय कमी असतं? ए. पाणी, बी. साखर, सी. रक्त, डी. झोप. तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. पाणी. प्रश्न क्रमांक 11. लघवी करताना जळजळ होणे म्हणजे काय? ए. मूत्र संक्रमण, बी. थकवा, सी. सर्दी, डी. ताप. तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. मूत्र संक्रमण. प्रश्न क्रमांक 12. लघवी करताना वेदना होत असल्यास डॉक्टर कोणाकडे जावे? ए. युरोलॉजिस्ट, बी. डेंटिस्ट, सी. न्यूरोलॉजिस्ट, डी. ऑर्थोपेडिक. तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. युरोलॉजिस्ट. प्रश्न क्रमांक 13. सकाळची पहिली लघवी कोणत्या तपासणीसाठी घेतली जाते? ए. युरिन टेस्ट, बी. ब्लड टेस्ट, सी. एक्स-रे, डी. अल्ट्रासाउंड. तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. युरिन टेस्ट. प्रश्न क्रमांक 14. लघवीला वारंवार लागणे पण कमी प्रमाणात जाणं हे कोणत्या त्रासाचं लक्षण आहे? ए. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, बी. दमा, सी. ऍसिडिटी, डी. ॲलर्जी. तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. प्रश्न क्रमांक 15. लघवीचा रंग लालसर असल्यास काय कारण असू शकतं? ए. रक्त मिसळलेले असणे, बी. पाणी जास्त, सी. आहार बदल, डी. सर्दी. तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. रक्त मिसळलेले असणे. प्रश्न क्रमांक 16. लघवीमध्ये साखर आढळल्यास तो कोणत्या आजाराचा संकेत असतो? ए. डायबेटिस, बी. हृदयविकार, सी. दमा, डी. त्वचारोग.
तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए डायबेटिस। प्रश्न क्रमांक 17 लघवी स्वच्छ आणि फिकट दिसत असेल तर काय समजावे? ए शरीर हायड्रेट आहे, बी पाणी कमी, सी मूत्रपिंड निकामी, डी ताप। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए शरीर हायड्रेट आहे। प्रश्न क्रमांक 18 दिवसातून किती वेळा लघवीला लागणे शरीरासाठी चांगले असते? ए 8 वेळा, बी 6 वेळा, सी 3 वेळा, डी 9 वेळा। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 6 वेळा। प्रश्न क्रमांक 19 लघवीचा रंग पूर्ण पांढरा झाला तर काय समजावे? ए शरीरातील मिठाचे प्रमाण कमी, बी हृदयविकार, सी फुफ्फुसाचा आजार, डी डोळ्याचा आजार। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए शरीरातील मिठाचे प्रमाण कमी। प्रश्न क्रमांक 20 लघवी करताना वेदना, जळजळ आणि दुर्गंधी येत असल्यास काय करावं? ए डॉक्टरांकडे जावं, बी दुर्लक्ष करावं, सी घरगुती उपाय करावे, डी काहीही नाही। तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए डॉक्टरांकडे जावं। तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू तर पुढचे व्हिडिओमध्ये। धन्यवाद।